हिंदुत्वासाठी संघाने माझ्यासोबत यावे, उद्धव ठाकरे. भाजपची आजची जी अवस्था आहे ती पक्षाच्या अस्सल कार्यकर्त्यांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का? भाजपमध्ये निष्ठावंत आहेत कुठे? पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेला नकली म्हणतात, मात्र तुमचा पक्ष नकली झाला असून त्यांच्या पक्षात आयात आणि भाडोत्री कार्यकर्त्यांचा भरणा आहे, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील जाहीर सभेत भाजपवर सोडले. पक्ष विकणाऱ्यांच्या नादी तुम्ही लागू नका. हिंदुत्वाचा विचार आहे तर अस्सल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत या, आपण हिंदुत्वाचा झेंडा पुढे नेऊ, असेही भावनिक आवाहन ठाकरे यांनी याप्रसंगी केले. ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची मासुंदा तलाव येथील गडकरी रंगायतन चौकात जाहीर सभा झाली. यावेळी सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. भाजप कार्यकर्त्यांनी आतापर्यंत खस्ताखाल्या मेहनत केली, पण त्यांचे नेतृत्व इमानी कार्यकर्त्यांना गद्दारांच्या सतरंजा उचलायला लावते. भाजप कार्यकर्त्यांनो, या कामात तुमचे आयुष्य फुकट घालवू नका. भाजप पक्ष ज्यांनी विकायला काढला आहे त्यांच्या नादी लागू नका. हिंदुत्वाच्या विचारासाठी माझ्यासोबत या, असे म्हणत त्यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आमचे हिंदुत्व घरे पेटवणारे नाही, आपण गरिबांच्या घरातील चुली पेटवू, असे ते म्हणाले. फक्त 7% कामगार हा ऑर्गनाइज्ड आहे, बरोबर ना? 7%. मग या 60%चं प्रतिनिधित्व कोण करतं? म्हणजे 93% कामगार हा असंघटित आहे. मग आपल्या देशाचा औद्योगिक चेहरा हा माझा शेतमजूर का नाही होत? का होतात अंबानी आणि अदानी, हे टाटा बिर्ला, हे का होतात? हे 7% वाले. आणि मग साधा शेतकरी आला तर तुम्ही त्याला दिल्लीमध्ये प्रवेश बंद करता. हमी भाव देणार तुम्हीच बोलला होतात, आणि तो हमी भाव कधी देणार, अजून मिळत का नाही, हे विचारायला जेव्हा माझा शेतकरी उत्तरेतला हा दिल्लीकडे निघाला स्वतःच्या राजधानीमध्ये, तेव्हा जणू काही चीन येतोय अशा पद्धतीने त्याच्या मार्गामध्ये कुंपणं टाकली गेली, काटेरी तारा टाकल्या गेल्या, खिळे टाकले गेले. कमी पडते की काय म्हणून वरनं ड्रोनमधनं अश्रुधुराचे गोळे त्याच्यावर मारले. आणि ते जे पोलीस उभे केले होते, सैनिक उभे केले होते, ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं होती. त्या मुलाला त्याच्या बापावरती बंदूक रोखून तुम्ही उभं केलं होतं. हे काय आम्ही नुसतं उघड्या डोळ्याने बघत बसायचं? शेतकऱ्याला तुम्ही येऊ देत नाही, पण अदानी आल्यावर ते ताडकन उठून उभे राहता. मग कसला तुमचा कामगार आणि कसलं तुमचं सगळं काय? हे सगळे तुमचे जे काही खोटी अश्रू आहेत हे आता पुरे झाले. परवा त्यांनी अर्ज भरताना जे सांगितलं कि 2014 में मैं यहां आया तो मुझे ऐसे लगा कि गंगा मां ने मुझे बुलाया है. अब 2024 में मैं त्यांना गदगदून आलं, ऐसा लग रहा है कि गंगा मां ने मुझे गोद ले लिया है. अच्छी बात है, आप नर्मदा मां को भूल गए, अभी गंगा मां को अपना लिया आपने. पर बीच में मोदी जी कोरोना के समय में गंगा में जो लाशें बह रही थी, तब गंगा के आंसू पूछने के लिए आप क्यों नहीं गए थे? तुम्ही आमच्यावरती जेव्हा टीका करता, कोरोनावर भ्रष्टाचार केला, खिचडीचा घोटाळा. अहो, ज्या प्रज्वल रेवण्णा बलात्काराच्या प्रचारासाठी मोदीजी तुम्ही कर्नाटकात गेला होता, त्या कर्नाटकामधलाच तो यत्नाल म्हणून आहे, बसवगौडा यत्नाल यांचा आमदार, त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं भाजपला की मला नोटीस पाठवाच, मी भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा कोरोना काळातला घोटाळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काय केलं तुम्ही त्या बसवगौडाचं, काही यत्नाळचं? तो म्हणाला की सरकार आमचं होतं, पण घोटाळाच आहे. कोरोनासाठी जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते त्यांना लाखो रुपयाची बिलं दिली गेली, आणि ह्या 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा हा भाजपाच्या सरकारने कर्नाटकात केला. मग तुम्ही आमच्यावरती बोटं दाखवता, खिचडी खाल्ली. माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती, हे मोदीजी लक्षात घ्या. तो राज कपूरचा पिक्चर होता ना, राम तेरी गंगा मैली, ते तुम्ही केलीत. गंगा मैली मोदीजी आपने की है. तुम्ही गंगेचा अपमान तुम्ही केलेला आहात, त्या मृतदेहाची विटंबना तुम्ही केलेली आहे. आणि लोकांना कशाला मग तुमच्या अर्ज भरताना गंगा जमुना या डोळ्यातनं काय येत आहेत?
ही सगळी थापेबाजी आहे, हे सगळे जुमलेबाजी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता देशाला एका व्यक्तीच्या हातामध्ये सरकार देणं आपल्याला परवडणार नाहीये. अहो, तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरनं बोलता. आज बरं झालं सुप्रिया तू पण इकडे आहेस. मला सांगतात मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचंय. अरे मुलांना आमच्या करायचं की नाही आमची माणसं ठरवतील ना. पण निदान आम्ही आमच्या जर लढत असलो तर निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. मोदीजी तुम्ही किती वेळा बोहल्यावरती चढताय? 14 वेळा मुंडावळ्या, 19ला मुंडावळ्या, पुन्हा एकदा मुंडावळ्या, 29ला सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. मग द्या ना पुढच्या पिढीच्या हातामध्ये, कधी तुम्ही देश देणार आहात? मग ही जी काही एकाधिकारशाही आहे, या एकाधिकारशाहीला गाडून टाकण्यासाठी यावेळेला इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार आपल्याला देशाला पाहिजे. केलं होतं ना, अटलजींनी सुद्धा चांगलं काम केलं होतं. तेव्हाही सगळे ममता जयललिता सगळे सोबत होते. आता सुद्धा सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि उत्तम काम नरसिंहरावांनी पण केलं होतं, मनमोहनजींनी पण केलेलं, अटलजींनी पण केलेलं. ही सगळी सरकार संमिश्र सरकार होती. पण जेव्हापासून हुकुमशाही सारखी वाटचाल तुमची सुरू झाली तेव्हा आता आम्हाला डोळे उघडून तुम्हाला हटवण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाहीये. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, जी आता लढाई होणार आहे ते गद्दार आणि निष्ठावंतामध्ये होणार आहे. शिवसेना ही आपलीच आहे, राजन पण आपलाच आहे, फक्त निशाणी बदललेली आहे. निशाणी काय आहे? ठाणेकर मशाल हातात घेऊन गद्दारी जाळणार आहेत, गद्दारीची पाळं मुळं इकडनं उकरून टाकणार आहेत. मग फक्त हात वर करून एकदाच फक्त आपला जय भवानी जय शिवाजी बोला.